आध्यात्मिकदृष्ट्या सूर्याला रोज जल चढवणे हा अगदी महत्त्वाचा संस्कार आहेच. पण रोज सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने केवळ आध्यात्मिक तेजच नाही, तर उत्तम शरीर संपदा सुद्धा प्राप्त होऊ शकते. अनेक त्वचा विकार आणि डोळ्यांचे आजार त्यामुळे निवारण होऊ शकतात. रथसप्तमीला चुलीवर दूध उकळून पूर्वेकडे ओतू घालून विशेष दुधाचा अर्घ्य सूर्यनारायणाला दिला जातो. सालावादाप्रमाणे आज सुद्धा आम्ही सूर्यनारायणाला दुधाचे अर्घ्य दिले. बे एरियामध्ये खूप थंडी आणि धुकं आहे, परंतु मागल्या वर्षीसारखा पाऊस नाही आहे आज. तरीही सूर्यनारायणाचा लपंडाव चालू आहेच. रथसप्तमीला सूर्याची पूजा करून सूर्याच्या 12 नावांचा जाप करावा, सूर्यमंत्र म्हणावे आणि सूर्यनमस्कार नाही जमले तरी या 12 नावांसोबत 12 साष्टांग नमस्कार सूर्यनारायणाला घालावे. रथसप्तमीला जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून सुद्धा ख्याती आहे. तेव्हा आजपासून वर्षभर रोज म्हणजे पुढच्या रथसप्तमीपर्यंत ज्या कोणी व्यक्तीने रोज 12 सूर्यनामांसहित कमीत कमी 12 सूर्यनमस्कारांचा संकल्प केला, तर तिच्यातील आध्यात्मिक ऊर्जा आणि शरीर संपदा ही निश्चितपणे आमूलाग्र पटीने वाढेल.